नमस्कार, मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत आहे. आत्ता वाजलेत सकाळचे 11:15 आणि मी आता निघतोय शृंगेश्वरला जायला. थोडं वाटेतमध्ये एक काम आहे, तेवढं करणार आणि मग शृंगेश्वरला जाणार. पप्पा मला डायरेक्ट तिकडेच भेटतील. शृंगेश्वर म्हणजे आपल्या हरकुळ गावातलं गणपती मंदिर आहे आणि आज माघी गणेशोत्सव आहे. तो सगळ्यांना माघी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सोबत आज गुरुवार पण आहे, माझा उपवास होता. पुन्हा म्हणाली की महाप्रसादच आहे, तू जेवलास तरी चालेल. मग म्हटलं ठीक आहे, चल गणपती बाप्पाचा प्रसाद पण घेऊ कसं होय. आणि इकडे फोंड्यात कुठेतरी बारसा चालू आहे, पाळणं म्हणतात. मजा आली ऐकायला. पेट्रोल पंपावर थोडीशी लाईन होती. माणसं आज कमी आहेत त्यांच्याकडे, पण सगळे गणपतीसाठी आज रजेवरच आहेत. चला, हरकुळ गावातले 2 गणपती बघायचे आहेत. एक शृंगेश्वर मंदिर आणि एक दळवी काकांकडे असतो तो, आणि ते झालं की मग आपण घरी. तर मंडळी, आपण पोहोचलोय शृंगेश्वरला. इथे बाहेर बघू शकता छोटी छोटी दुकानं लागली आहेत. आईस्क्रीमचं दुकान तर कंपल्सरी असतं, थंडी असो गरमी. आणि हे समोर बघताय हे शृंगेश्वराचं मंदिर आहे आणि हा संपूर्ण डोंगर आहे. आणि आपण इकडनं पण शृंगेश्वरला जाऊ शकतो, पण ती वाट माका अजून माहीत नाही, कधी गेलंय नाही. आणि म्हणावं तशी यावर्षी गर्दी अजून दिसत नाही. सकाळी आपल्या ऋषी मित्राचं भजन झालं इथे 10 वाजता आणि आता महाप्रसाद थोड्याच वेळात चालू होईल. आपण दर्शन घेऊया आधी. लाल भडक होऊन इले एकदम. किती वेळ जाऊ, पाय पडून घ्या. तर लाल टी शर्ट वर जो आपल्या गावातला डेकोरेटर दादा आहे, महेश दळवी, आणि बाजूला आहे तो तुमचा सगळ्यांचा लाडका बाबले, जो इतका मोठा झालाय आता. इलो मुंबईतून लाईट गेली काय? हा, कोणावर, तुझ्यावर काय लाईटीवर? आमच्या पप्पांचं आता पाया पडून झालंय. ढोर आहे काय खातं विचार का, हिरो चालू नाही 6 महिने पुढचे. छान आहे, पाऊस लवकर येतं, काय टेन्शन करू. आता हे आमचे दळवी काका आहेत, हे पण मंडपचं काम करतात आणि हे गगनगिरी महाराजांचे निश्चिम भक्त आहेत. त्यांच्या घरासमोरच त्यांनी गणपतीचं छोटंसं मंदिर बनवलेलं आणि दरवर्षी माघी गणेशोत्सवाला त्यांच्याकडे मोठा कार्यक्रम असतो. सो आता त्यांच्या इथे पाया पडूया आणि आपण महाप्रसाद इथे घेणार आहोत. तो तिथे फक्त दळवी काकांचा मुलगा आहे. जयला आम्हाला मावशी हळू. अरे हो, आमच्या आजीची सख्खी बहीण आहे बाबा ती. ही हा संध्याकाळी आणताले, तिचं काम चालू आहे ना. जेवलो ना बरोबर. हा, बारीक झाली, हाटली आली. हे भात घाली का जरासो आमच्या आजीवरचं का. तर आम्ही आता पुढच्या पंक्तीला बसतोय, जरा झाडू वगैरे मारून घेतात, त्यानंतर जेवायला बसू, म्हणजेच प्रसादाला बसू आणि मग घरी जाऊ. रात्री इथे नाटक नाही, शृंगेश्वराला नाटक आहे. इथे भजनं आहेत बाहेरच्या गावातली, स्थानिक भजनं पण असणार. काय बोलता? मला मसाला पापड, अगा मसाला पापड सांग. तर मंडळी, कुर्मा भाजी, भात, त्यानंतर लोणचं आहे, त्याला डाळ होती. डाळ मी गोळी डाळ जास्त खायत नाही, मला पित्त होतं. आणि आमचे पप्पा योग बसलेत. चला घेऊ प्रसादा घेऊ. आणि सुरुवात पण केल्याने अजून वाढतं.
झेडपीचे उमेदवार आहेत मनोज दादा रावराणे, लोऱ्यातले आपल्या मामाच्या गावचे. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी दिवस दुसरा वाजले दुपारचे 12:30 आणि मी सकाळपासून आवरावर करतोय. आजच्या दिवसात भरपूर काम आहे. गणपती बाप्पा मोरया. काल रात्री मला कुठे नाटका बिटकाला जाता नाही आला कारण जबाबदाऱ्या वाढल्यात. आणि आता श्वेताने आपले सकाळीच केलेत, पण ते आत्ता खातोय मी. आता खाऊन निघणार, मग दुपारी जेवणार नाही. हां, गरम काढून आत्ता दिलेत. हो 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 गप 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 एवढे खाऊया आणि मग एक 40 किलोचा माल आहे मसाल्याचा, तो भाजूया आणि पटापट कुटायला घेऊन जाऊया. आणि सोबतच तांदळाच्या ऑर्डर आहेत त्या क्लिअर करूया. दुपारचं जेवण मे बी स्किप होईल. संध्याकाळसाठी हळद आहे, सो मी हळदीला जाणार आहे. तर मंडळी दुपारचे वाजलेत 2 आणि पप्पांनी ह्या मिरच्या सकाळीच भाजल्यात. एकच स्लॉटच्या मिरच्या, त्यामुळे एवढीशाच वाटतात. आणि ते झाल्यानंतर आता इथे पप्पा आमचे गरम मसाला भाजायला घेतला आहे. धने आहेत. आग बारीक आग आहे हो. ब्रेक घेतलेला आगीने. तर एवढा गरम मसाला भाजून झाला की 1 तासाभराने हे सगळे घेऊन मी कणकवलीला जायला निघेन. तर आता पप्पा आणि मी 3:15 वाजलेत. मिरची भरायला घेतली आहे, तिकडे पटना भरली. आता ही बेडगी भरतोय. गरम मसाला भरून झाला आहे आणि वजन काटा बघत असाल, सगळं मोजून मापून भरतो. त्यामुळे आपल्या मसाल्याची चव तशीच राहते, अजिबात बदलत नाही. आणि आत्तापर्यंत एकाही कस्टमरची कंप्लेंट नाही. सो सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि आमच्या आईपप्पांना पण थँक्यू की सगळं खूप लक्ष देऊन विचार करून आणि मन शांत ठेवून करतात. एवढ्या उन्हातनं त्यांनी आत्ता गरम मसाला तेवढा भाजला आहे. आणि मी तेवढ्या सगळ्या ऑर्डर घेणं, हे सगळं माल आणून देणं, नेणं, कुटणं, पॅक करणं, तुमच्यापर्यंत पोचवणं, व्यवस्थित पोचलं की नाही बघणं, हिशोब किताब ठेवणं, हे सगळं वन साईड मी आणि श्वेता करतो आहे. आणि बरेच जणांना असं वाटतं की मी आई बापांना राबवतो आहे आणि फक्त त्यांच्याकडून असं फुकट काम करून घेतो आहे. तर असं काय नाही. जो काही फायदा होतो मसाल्यातून त्याचा अर्धी वाटणी मी आई बाप्पांना देतो. आणि जेणेकरून त्यांना पण इथे थांबताना किंवा खर्च करताना काही कमी नाही वाटलं पाहिजे. आणि सगळं तसंच चाललं आहे. त्यामुळे असं काय नाही की मी माझ्या आई पप्पांना विनाकारण राबवतो आहे किंवा त्यांच्याकडनं फ्रीमध्ये काही करून घेतो. करतात कमेंट करणाऱ्यांना काय सगळं फ्री झाल्यामुळं काही विषयच नाही. वयात लिहूची तयारी आहे सगळी. श्री आजी आजारी असतात हल्ली. काहीतरी सांगायचा, कंटाळली अरे. तर मंडळी सगळं मला आता गाडीत टाकलंय आणि आता निघूया आपण कणकवलीला जायला. आता माहित नाही तो कुटणारा मावा मला बघून काय बोलणार आहे. कंटाळत होतो कारण दिवसभर कामच करत असतो. आणि आता मी 3:30-4ला पोचणार, मग 5:30-6 होणार, मग त्यांना पण त्रास वाटतो जरा. चला काम रुकतो वया. आणि काटा परत गाडीत आलाय. संध्याकाळी मग मसाला आल्यानंतर मी हळद अटेंड करायला जाणार आहे. मसाला उद्या सकाळी भरेन. तर मित्रांनो वाजले संध्याकाळचे 4:30 आणि आता आपण पोचलो आहोत कणकवलीला. इथे मी येतो मसाला कुटायला. मामा तिकडे चक्कीत पण काम करतात. आणि ही मशीन 3:30 ते 4:45 लाखाची आहे. संध्याकाळचे 6:45 झालेत आणि आता आपला हा 40 किलो नाही पण 36 किलो झाला. तर तेवढा माल रेडी झाला आहे. आता हा मी उद्या भरेन. अजून तांदूळ घालायचे बसमध्ये. 60 किलो वाडा कलमची ऑर्डर होती. तर या 2 गोण्या आपल्या दादरला जाणार आहेत वाडा कलमच्या. तर बस किती वाजता येते काय येते आता मामा आमचं वजन करेल. 50 रुपये किलो कुटायचा रेट आहे. तर आपल्या कोकणात पाहुणे आलेत. हे पहिल्यांदा नाही आलेत, आपण दुसऱ्यांदा भेटतोय. नाव कसं आपलं? राऊत सर. आपलं दीपक जगदाळे. ओके. सतीश देशमुख. सगळ्यांचं कोकणात स्वागत आहे. आणि जाताना परत भेटा आम्हाला. तुम्ही आता बालवणात चालले, किती दिवस राहणार आहे? 2-3 दिवस. ठीक आहे. स्कुबा डायव्ह वगैरे काही लागलं, जर वॉटर स्पोर्ट्स करायचे झाले तुम्हाला. तुमचं नाव कसं? अरुण जाधव. नमस्कार, मी अनिकेत रास. तर पाहुण्यांना परत करोडात भेटायला आलोय आणि काजूची ऑर्डर दिली त्यांनी अचानक. तर आता भाजलेली साल काढून खायची. साल काढा. साल काढलात नाही तर मग कडू लागणार. हा दाबलं की नाही? हा शेंगदाण्यासारखं समजा. हा कशी जाऊ? हा तुम्ही खा शेंगदाण्यासारखंच साल काढायचं. आजचं शेंगदाण तसं वरचं पेरपड चांगले आहेत. बस छान आहे ना. शेंगा गावरान मेवा. आणि आमच्याकडे जास्त डिमांड म्हणजे माझ्याकडे तरी पर्सनली भाजलेल्या काजूच्याच ऑर्डर जास्त असतात.
यांचा पगार किती आहे या दोघांचा? राहील राजवीर चला आवरा सलीला जायचं. हा तर मी म्हणत होतो येत्या 27 तारखेला आपल्या राजवीरला 1 वर्ष पूर्ण होत आहे. तर आम्ही ठरवलंय की आम्ही तिघेच फिरायला जाऊ आणि त्यानंतर आल्यानंतर एक छोटासा वाडीत बर्थडे सेलिब्रेट करू. हा भाभी हा आई पप्पांना मला अक्कलकोटला घेऊन जायचं आहे. आत्ता पण न्यायचा प्लॅन होणार होता पण सप्ताह आहे, त्यानंतर दादा वहिनी येणार आहेत, परी येणार आहे, मग त्यांच्याकडे पण कोणतरी यावं. काकी गेली फिरायला. चला आंघोळ पांघोळ करूया आणि बाहेर पडूया. बाहेर पडल्यानंतर सांगतो किती वाजता आपल्याला किती वाजता म्हणते आपण कुठे चाललोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर राजवीर. तर मंडळी दुपारचं 1 वाजलंय आणि आम्ही निघालोय. आमची जी कामवाली ताई असते तिला आम्ही सोडलंय, जिथे ती राहते तिथे. एवढ्या उन्हातनं म्हटलं आता कुठेही चालत जाईल, कारण तिला 2-2.5 किलोमीटर चालत यायला लागतं, चालत जायला लागतं. सो जेव्हा कधी आम्हाला वेळ असेल आणि पॉसिबल असेल ना आम्ही तिला घरापर्यंत सोडतो, कधी कधी यायला पण जातो. आणि आता आम्ही कुठे निघालोय हे आम्ही तुम्हाला वाटेत सांगू. ही तिची ॲमेझॉनची पार्सल आहेत, जी पार्कर दादाकडे ठेवायची, रिटर्नची आहेत. आणि त्यानंतर मग आपण CNG वगैरे फिल करू हा आणि मग निघूया. राजवीरला आमचं 1 वर्ष पूर्ण होत आहे. काय जाऊचं आजी बसा भाई पाठी बसा, सावकाळी बसा. चला जाऊया. हा आता आम्ही फोंड्यातल्या CNG पंपावर पोहोचलोय. माझ्या पुढे जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 माझा 8वा नंबर आहे. आणि कधीच लाईन नसते या CNG पंपाला, फक्त गणपती आणि काही सण असतील तर. आत्ता लाईन यासाठी कारण लॉंग विकेंड आहे, सगळे फिरायला बाहेर पडलेत. हा चिव चिव चिमणे, अगे चिमणे काय रे चिमण्या, हा बघ आणलाय मोत्याचा दाना, बघू बघू बघू. आहा छान आहे बाई, पण ठेवायचा कुठे? त्यात काय मोठे बांधूया घरटे. हा झाडाच्या फांदीवर बांधूया छोटे घर. चला चला लवकर काम करू बरोबर. मी आणते ते कापूस, मी आणते काळा, मी आणते गवत, मी आणतो रशी, काड्या आतमध्ये चांदर कापूस मऊ, कडेने गवत पसरून देऊ, गवताच्या कडेनं काड्या ठेवू, सगळीकडून दोऱ्याने शिवू, आतमध्ये चांदर पिलानं ठेवू. तर मंडळी दुपारचे 2:30 वाजलेत आणि आम्ही पोचलोय खालसा पंजाबी धाबा, जो कणकवलीवरून येताना लेफ्ट हँड साईडला लागतो. आणि हा रस्ता गेला पुढे गोव्यासाठी आणि आपण चाललो आहोत गोव्याला. राजवीरचा पहिला बर्थडे आम्ही तिघेच गोव्यात सेलिब्रेट करायला निघालो. आणि गर्दी बघू शकता, लॉंग विकेंड असल्यामुळे सगळीकडेच हॉटेल्स फुल आहेत. त्याला म्हटलं तू पुढे जा आणि ऑर्डर दे. तर आता सगळ्यात आधी आमच्या साहेबांचं जेवण आणि त्यानंतर आमचं जेवण. चावायला नाही दिलं, पाणी प्यायला दिलं. कष्ट घे जरा बाबी. तर मंडळी आमचं जेवण आलंय. मी इथे आलो की नेहमी आवर्जून शेवभाजी खातो, जी मला खूप आवडते. आणि श्वेता इथे आली की मटर पनीर शिवाय दुसरं काही खात नाही. छान असतं ना. आणि सगळ्यात आधी राजवीरचं जेवण झालंय आणि आता आम्ही असं काय बघतोय, तुला हे पाहिजे होतं. माका देवा बा, बोल माका देवा. आता नको, नंतर बोल. आई आई बॉकनाव तू. तर मंडळी पोटभर जेवलो आणि आता निघतो आम्ही गोव्यात जाऊ. आता राजवीर सर आमची झोप दिले ना. येस. हा आणि आतापर्यंत जेवढे मसाल्याचे ऑर्डर होते सगळ्यांचं क्लिअर करून आलोय. पण सगळ्यांचा माल हा मंगळवारीच निघेल, कारण सुट्टीचे दिवस आलेत. त्यामुळे पॅकिंग सगळी झाली आहे. फक्त फोटो पण पाठवले मी त्यांना. फक्त ते पाठवलेले फोटो जरी असले तरी मंगळवारी निघणार. शुक्रवारपर्यंत नाही पोचलं तर मला कॉल किंवा मेसेज करा. चला डायरेक्ट भेटूया गोव्यात. बाय बाय कर बाबा, बाय कर ना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. काच पुरी खाली कर ना.
हसत छान छान वा वा. बाहेर नको जाऊ बाबा. मित्रांनो संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेत आणि समोर बघताय तो बागा बीच आहे आणि मध्ये जस्ट जराची रिव्हर आहे आणि त्याच्या समोरच हे आम्ही बुक केलेलं हॉटेल आहे आणि ह्याची सगळं श्रेय जातं श्वेताला. हे सगळं तिनेच अरेंज केलं आहे, माझ्या ह्यात काहीच नाही. म्हणजे हॉटेल शोधण्यापासून ते बुकिंग करण्यापासून सगळं तिनेच मॅनेज केलं आणि टोटल प्लॅन हा तिचाच आहे. सो हे रिसेप्शन आहे. ओके थँक्यू. तर मंडळी आम्ही पोचलोय आमच्या हॉटेलवर आणि राजवीरला बऱ्याच टायमानंतर असं खाली ठेवलंय, त्यामुळे तो जरा जास्त खुश आहे आणि त्याचा नवीन फॅन इथे झालाय. नवीन फॅन म्हणते, नवीन फॅनू. अरे वागा हळू. आणि समोरच स्विमिंग पूल सुद्धा आहे जो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आम्ही आता फ्रेशन अप वगैरे होणार, खूप वेळ जाणार आहे सगळ्याला. आणि छान आहे, सगळी सोय आहे. फ्रीज आहे, चहा कॉफीसाठी केटल आहे, पाणी गरम करून तुम्ही सगळ्या गोष्टी यूज करू शकता. सेफ लॉकर सुद्धा आहे. त्यानंतर कपाट, AC, TV, वायफाय आणि टॉयलेट बाथरूम. क्लीन अँड नीट. छान आहे ना श्वेता?